श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे रविवार, दिनांक आहे 16 फेब्रुवारी. या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी या नावाने ही चतुर्थी ओळखली जाते. चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांना समर्पित असते. गणपती बाप्पा हे ज्ञानाची, विद्येची आणि विघ्नहर्ता म्हणून ओळखली जाते. गणपती बाप्पांचे पूजन केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा ही पार पडत नाही. पहा, प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केलं जातं. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने त्याचबरोबर गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून, सेवा उपाय करून, काही प्रभावी उपाय जर केले तर गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात. आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. सकाळीच घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे. या झाडाचं एक पान आपण जर सकाळीच आपल्या घरामध्ये आणलं तर कोणताही शत्रू असू द्या तो घरी येऊन तुमची माफी मागेल. कितीही कठीण इच्छा असू द्या तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला किंवा माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही सेवा, उपाय व पूजा करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला लगेच मिळते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो उपाय उद्या सकाळीच तुम्हाला करायचा आहे. सकाळी तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. 12 वाजायच्या आतच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, बऱ्याच वेळा काय होतं की भरपूर दिवसापासून काही ना काही इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असतात, परंतु आपण खूप कष्ट मेहनत केले तरीसुद्धा त्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. तर पहा, खूप कष्ट मेहनत केले तरी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, म्हणजे तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अडथळे निर्माण होत असतील. तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. तो पैसा टिकून राहत नाही, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत आहेत. त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद विवाद, कलह, क्लेश यासारख्या गोष्टी घडत आहेत. सारखे घरामध्ये भांडण तंडा होत आहे. वारंवार तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल. त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तुमच्या घरात एखादा व्यवसाय आहे तो व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा नोकरी प्राप्त होत नसेल, यासारख्या कोणत्याही समस्या असू द्या, त्या समस्या दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्त उठले तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. देवघरातील देवांची पूजा करायची आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे. त्याचबरोबर देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा मग पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता त्यामध्ये लाल जास्वंदाचं फूल असेल, त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी असेल
किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तर यासारख्या आवडणाऱ्या गोष्टी गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरच हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे लाल जास्वंदीच्या जे फूल आहे तर त्या झाडाचं एक पान तुम्हाला लागणार आहे. आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक झाडे झुडपे आहेत की त्यामध्ये देवी देवता वास करतात. त्यापैकीच जास्वंदीचं झाड हे खूप महत्त्वाचं झाड मानलं जातं. त्या जास्वंदीच्या झाडाचीच एक काडी देखील तुम्हाला घ्यायची आहे. एक पान आणि ही काडी घेऊन तुम्हाला घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर ते पान स्वच्छ धुवून काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकवाच्या पेस्ट करायची आहे आणि त्या पानावरती तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने तुमची जी बी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी 2 शब्दामध्ये लिहायची आहे. म्हणजेच काय, आता तुम्हाला नोकरी प्राप्ती होण्यासाठी इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती, किंवा मग मुलांची प्रगती, घराची प्रगती, किंवा एखादं कर्ज आहे ते कर्ज दूर होण्यासाठी, त्याचबरोबर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तर शत्रू त्रास दूर होण्यासाठी असं तुम्हाला शॉर्टकटमध्ये त्यावरती लिहायचं आहे. त्यानंतर एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. त्याचे 4 बिंदू साईडच्या 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे मुठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या तांदळावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर जे काही तुम्ही इच्छा लिहून जे पान ठेवलेलं आहे तर ते पान त्यावरती ठेवायचं आहे. त्या पानावरती तुम्हाला आणि त्या पानाचं देठ गणपती बाप्पांकडे राहील अशा पद्धतीने पान तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला एक लाल जास्वंदाचं फूल देखील ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जोडी जी आहे ती सुद्धा त्या पानावरती तुम्हाला ठेवायची आहे. नंतर परत एकदा गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून ते जे काही पान ठेवलेलं आहे त्या पानाला देखील हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि ते पान गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. नंतर 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर 1 वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला ते पान दिवसभर तुमच्या देवघरापाशीच ठेवायचं आहे. संध्याकाळी 4 वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते पान तर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी 4 वाजता तुम्हाला ते पान त्या 21 दुर्वा आणि जे लाल जास्वंदाचं फूल आहे आणि ज्या तांदळावरती ते तुम्ही ठेवलेलं आहे त्यातले 21 तांदूळ असे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक धाग्याने तुम्हाला बांधायचे आहेत आणि हे घेऊन तुम्हाला जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. आणि हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि परत एकदा दोन्ही हात जोडून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला चतुर्थीला करायचा आहे. जर घरातील स्त्रीला पिरियड्स असेल तर तुम्हाला ती स्त्री सोडून इतर कोणी हा उपाय केला तरी चालेल. तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय करू नका. या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.